आज पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा प्रचंड गोंधळ, तणाव आणि अराजकतेचं वातावरण तयार झालं. आणि या सर्वांची सुरुवात झाली एका अफवेपासून. इम्रान खान यांची जेलमध्ये हत्या झाली. होय, सोशल मीडियावर एका क्षणात पसरलेल्या या बातमीने संपूर्ण पाकिस्तान हादरलं. अर्थातच ही बातमी पसरताच लोक संतापले, रस्त्यावर उतरली आणि काही तासात परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. आज आपण संपूर्ण प्रकरण सविस्तर बघणार आहोत. या अफवेचा उगम कोठे आणि कसा झाला, पाकिस्तानभर काय घडलं, आदिलिया जेल प्रशासनाने नेमकं काय सांगितलं, पीटीआयचे दावे कितपत गंभीर आहे आणि या घटनेची पार्श्वभूमीवर पाकिस्तानचं राजकीय भवितव्य कोणत्या दिशेने जात आहे. चला तर सुरू करूया सुरुवातीपासून. संवाद माध्यमांवर अचानक एक संदेश फिरकायला सुरुवात झाली. इम्रान खान यांची आदिलिया जेलमध्ये हत्या करण्यात आली आहे. काही सेकंदात हा संदेश फक्त पाकिस्तानमध्येच नव्हे तर जगभरातील पाकिस्तानी नागरिकांपर्यंत पोहोचला. ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम सर्वत्र ही एकच चर्चा सुरू झाली. लोकांची पहिली प्रतिक्रिया होती अविश्वास. पण जशी जशी पोस्ट वाढत गेल्या तसा तसा तणाव वाढू लागला. कारण गेल्या अनेक महिन्यापासून पीटीआयचे नेते सतत असा आरोप करत होते की इम्रान खान यांचे प्राण धोक्यात आहे, त्यांच्या सुरक्षेत त्रुटी आहे, जेलमध्ये त्यांना टॉर्चर केलं जात आहे, त्यांना वेगळ्या सेलमध्ये ठेवण्यात आलं आहे, त्यांना विष देण्याचा प्रयत्न देखील झाला आहे. अशा अचानक हत्या झाल्याची अफवा पसरल्यानंतर लोकांनी ते सत्य मानायला सुरुवात केली. ही अफवा पसरताच पाकिस्तानमधील परिस्थिती हाताबाहेर गेली. इस्लामाबाद, रावळपिंडी परिसरातील आदिलिया जेल, जिथे इम्रान खान यांना ठेवण्यात आलं आहे, जिथे काही मिनिटात हजारो लोक जमा झाली. लोकांची एकच घोषणा, इम्रान खान आमची लाल रेषा आहे. तो जिवंत नाही दिसला तर पाकिस्तान थांबेल. जेल प्रशासनाचा बदला घेऊ. अनेकांनी जेलची सुरक्षा तोडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना बटन चार्ज करावा लागला. काही भागात रबर बुलेटचा वापर झाला. रावळपिंडी शहर पूर्णपणे ठप्प झालं. बाजार बंद झाले, वाहतूक थांबली, शाळा तातडीनं बंद ठेवण्यात आल्या. अफवा वाऱ्यासारख्या पसरल्या आणि त्याचा परिणाम तीक्ष्ण दिसू लागला. पीटीआय कार्यकर्त्यांनी महामार्ग रोखले, वाहने जाळली, पोलिसांशी संघर्ष झाला. पीटीआयच्या महिला कार्यकर्त्यांनी मोठा मोर्चा काढला. पोलिसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर परिस्थिती गेल्यामुळे पाकिस्तानी सेनेलाही काही ठिकाणी बोलावण्यात आलं. सगळं काही तासनतास सुरू होतं, पण पाकिस्तान सरकार किंवा गृह मंत्रालयाकडून कोणताही स्पष्ट माहिती समोर आली नाही. यामुळे अफवा आणखी भडकल्या. जर सरकार शांत आहे म्हणजे काहीतरी गडबड आहे असा जनतेचा विश्वास वाढत गेला. लोकांना वाटू लागलं की कदाचित सरकार इम्रान खान यांच्या मृत्यूची माहिती लपवत आहे. तणाव वाढत गेला. आंदोलन तीव्र होत गेलं. आंतरराष्ट्रीय प्रसार माध्यमही यावर रिपोर्ट करू लागली आणि मग शेवटी आदिलिया जेल प्रशासनाला प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागली. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, इम्रान खान पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यांची हत्या झाल्याची बातमी फेक आहे, निराधार आहे. ते आदिलिया जेलमध्येच आहेत. त्यांचा मृत्यू झालेला नाही. त्यांची तब्येतही ठीक आहे. याचबरोबर जेल प्रशासनाने आणखी एक महत्वाची गोष्ट सांगितली, इम्रान खान यांना दुसऱ्या जेलमध्ये हलवलं नाही. ते पूर्वी ज्या सेलमध्ये होते तिथेच ते आत्ता आहे. या वक्तव्याने वातावरण थोडं शांत झालं, पण फक्त प्रशासनाच्या दृष्टीने. पीटीआय आणि त्यांचे कार्यकर्ते अजूनही मागे हटले नाहीत. जेल प्रशासनाच्या म्हणण्यानंतरही पीटीआयने शंका उपस्थित केली. पीटीआयच्या नेत्यांनी आरोप केला की सरकार खोटं बोलत आहे. इम्रान खान जेलमध्ये सुरक्षित नाहीत. त्यांना गुप्तरित्या दुसऱ्या ठिकाणी हलवलं आहे. ते पुढे म्हणाले, गेल्या अनेक दिवसापासून ना कुटुंबाला भेटायला दिलं जातंय, ना वकिलाला भेटू दिलं झालंय, ज्यामुळे शंका आणखी वाढते. पीटीआयच्या या आरोपामुळे लोकांमध्ये संशय आणखी दाटला. इम्रान खान यांच्या कुटुंबानेही प्रतिक्रिया दिल्या. त्यांचा आरोप, आम्हाला भेटण्याची परवानगी दिली जात नाही, वकिलांनाही सतत बाहेरच रोखलं जातं, हे काहीतरी मोठं लपवत आहे असल्याचं चिन्ह आहे. कुटुंबाच्या या आरोपामुळे आंदोलक आणखी भडकले. पीटीआयने आता थेट पाकिस्तान सरकारला इशारा दिला आहे, इम्रान खान यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे स्वतः दिसले पाहिजे. तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. ते समोर आले नाहीत तर संपूर्ण पाकिस्तानात सर्वात मोठं आंदोलन उभा करू. यासोबतच पीटीआयने जनतेला तयार राहा असं आवाहन केलं आहे. इम्रान खान हे पाकिस्तान सेनेचे सर्वात मोठे विरोधक झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या जीवाचा धोका वाढला आहे.
याच कारणामुळे हत्या झाल्याच्या अफवेने लगेच आग पकडली आहे. तर इम्रान खान यांच्या प्रकरणाबद्दल खरंच त्यांचा मृत्यू झाला असेल का? याबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी बहुद्या चर्चा चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.